एकदम कुरकुरीत व कमीत कमी 1 महिना देखील सहज टिकेल एवढं एकदम साध्या सोप्या पद्धतीत व कोणताही मसाला न वापरता असं 1 किलोचं जरी कारलं केलं तर एका जेवणाच्या वेळेला संपेल असं ही कुरकुरीत कारल्याची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा बघा. तुमच्या घरात न खाणारी देखील आवडीने ही कारल्याची रेसिपी खातील तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे मी ते आपण जी गोल कुरकुरीत कारल्याची रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी अशी पांढऱ्या रंगाची कारली घ्यायची, हिरवी घ्यायची नाहीत. याच्याने आपलं जे कारलं आहे ते एकदम कुरकुरीत होतं व पट्ट करणं होतं, म्हणजे जादा वेळ लागत नाही. त्याच्यासाठी अशी ही कोवळी आहेत, दिसायला मोठी आहेत खरं कोवळी आहेत. तर अशा प्रकारची मोठी अशी साईजमधली ही आपण कारली घेतलीत. शक्यतो लांब घ्या आणि अशी जाडसर असलेली घ्या जेणेकरून आपला रेसिपी खूप छान होते. तर आता आपण याला चिरून घेऊया. ती कशी चिरायची ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मी ही कारली चिरून घेतलीत. आता ही माझी एकदम कोवळी कारली आहेत त्याच्यामुळे ह्याचे अशा ह्या बिया आहेत ना ह्या अजिबात काढायच्या नाहीत. जर निब्बर असतील तर मात्र बिया काढा. कोवळ्या बिया असतात त्या भाजल्या जातात छान, खरं निब्बर बिया कचकच लागतात. त्यामुळे होईल तेवढं शक्यतो मधल्या बिया काढून घ्या. आता ह्याच्यात असं आपण मीठ टाकून घेऊया भरपूर असं आणि हे मिक्स करून घेऊया. छान असं आता हे पूर्ण कारल्याला आपल्याला लागलं गेलं पाहिजे व एक आपल्याला कमीत कमी 10 मिनिटं तर हे असं ठेवायचं आहे जेणेकरून याला पाणी सुटतं व ह्याच्यातील कडवटपणा कमी होण्यास मदत होते. आता एक 10 मिनिट असंच ठेवून देऊया. आता एक 10 मिनिट झाले. तुम्ही बघू शकता आपले ही कारले पूर्णपणे ओली झालेत. तर आपल्याला काय करायचं आहे ही एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातील जी मीठ आणि खारट पाणी किंवा कडू पाणी असं ते सगळं निघून जातं. आधी आपण एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊया. आता मी ही धुवून घेतलीत. आता आपल्याला काय करायचं आहे आता याच्यात आपण कारलं टाकून घेतले. ते माझ्याकडून शूट करायचं राहून गेले. तर ह्याच्यातच आपण चांगलं मोठ्या गॅसवरती 5 मिनिट आपल्याला भाजायचं आहे. 5 मिनिट भाजवलं की तुम्ही कारल्याचा कलर आपला बदलला आहे. आता ह्याच्यात आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च टाकायचे. एकदम कुरकुरीत आपल्याला हे कारलं करायचं आहे व साधारणतः आपल्याला प्रत्येक 5-5 मिनिटांनी हे असंच हलवत राहायचं आहे. झाकण ठेवायचं नाही. मोठ्या गॅसवर हे असं भाजून घ्यायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता त्याचा कलर हलकासा बदलला आहे. आधी आपण हलवून घेऊया छान असं. आता एक 15 मिनिट झालेत. तुम्ही बघू शकता आपल्या कारल्याचा कलर पूर्णपणे असा बदलायला लागला आहे. 15 मिनिटात या स्टेपला हे कारलं येतं. अजून कमीत कमी एक 15 मिनिट तर सहज लागतील. तर 15 मिनिट आपण बिना झाकता असं त्याला भाजून घ्यायचं आहे. आता बरोबर 30 मिनिटांमध्ये आपलं हे कारलं पूर्णपणे असं तयार झालंय. तुम्ही बघू शकताय किती मोकळं आणि कुरकुरीत दिसतच आहे. जसं गार होईल तसं तर हे खूपच कुरकुरीत होतं व कमीत कमी 1 महिना टिकतं. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.